जिल्ह्यात साखर कारखाने उशाला असतानाही साखर महागल्याने साखर कारखाने उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या बाजारात साखरेचा दर तब्बल 75 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा परिणाम होत आहे। चहा, दूध, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर खाद्यतेलाच्या दरांनीही भडका उडाला आहे। सरकी तेलाचा दर किलो मागे सुमारे 190 रुपये तर लिटर मागे 170 ते 180 रुपये असल्याचे ग्राहक सांगत आहेत। यापूर्वीच गॅसच्या दरवाढीचा फटका बसलेला असताना आता खाद्यतेल आणि साखरेच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे जगणे महाग झाले अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। एकीकडे उत्पन्न मर्यादित आणि दुसरीकडे रोजच्या गरजेच्या वस्तूंचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे। महागाईवर नियंत्रण आणून जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दूध महाग झालं, तुम्ही दूध महागाला दर देताय, भरड्याचं दर वाढलं का? त्या भरड्याला 200 रुपये पोत्याला वाढलं, मग ते मसरेवाल्यांनी, गवळ्यांनी आणि मसरेवाल्यांनी शेतकऱ्यांना करायचं काय? विचार करा की जरा। अहो, एवढी महागाई वाढली, सगळं बरोबर आहे। दुधात भेसळ केलं, त्यावेळेला लोकांना विष घातली आणि आता साखरेला दर वाढलं तर उसाला शेतकऱ्याचा भाव मिळेल का? माननीय राजू शेट्टी, मी माझा एक कॉमन मॅन म्हणून तुम्हाला विचारतो, एक सर्वसामान्य माणूस आहे मी, तुम्ही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे, आम्ही बी एक शेतकरी आहे। तुम्हाला एक विचारायची गोष्ट आहे, कॉमन मॅन म्हणून एक विचारतो, ह्या इथं जुगाड लावायला पाहिजे, साखर उसाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या पोरग्याला नोकरी मिळायला पाहिजे, पोलिसनी मिळायला पाहिजे, शिकल्यानं का मिळत नाही? जय हिंद, जय महाराष्ट्र।